समीक्षा गजानन सोनार, इयत्ता 7वी, शाळा विद्याविकास प्राथमिक शाळा वाकोडी। आज आपण बघणार आहोत की आज ऑनलाईन सायन्स एक्झिबिशनमध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे, तर त्यामध्ये आपण माझं मॉडेल बघणार आहोत जे आहे पाण्याचं प्रदूषण टाळा। तर आपण बघू शकतो इथं मी एक बिल्डिंग ही तयार केलेली आहे। या बिल्डिंगमध्ये खूप घरं असतात, त्या घरातील काही दूषित पाणी आपण नदीत सोडतो पाईपाद्वारे, पण आपण बघू शकतो इथं मी एक हौद तयार केला आहे आणि तेच पाणी, ते जे घाण पाणी आहे ते पाईपाद्वारे इथे हौदात जात आहे, नदीत जात नाही आहे, जेणेकरून पाणी दूषित होत नाही आहे बाकीचं। कारण एका थोड्या पाण्यामुळे बाकीचं खूप सारं पाणी हे दूषित होते, म्हणून मी हे प्रोजेक्ट केलेला आहे। त्यानंतर घरातूनही तसंच घाण पाणी आपण या हौदामध्ये टाकू शकतो। तसेच आपण बघू शकतो की इथं मी हे प्राण्यांना धुण्यासाठी एक छोटासा हौद तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाण्याने प्राण्यांना धुवायचं, ते पाणी गंद झाल्यानंतर या पाईपाद्वारे ते या हौदात पडेल आणि हौदात पडल्यानंतर ते घाण पाणी हे हौदातच राहील आणि दुसरं पाणी दूषित होणार नाही। त्यानंतर आपण कचरं हे नदीत टाकतो किंवा इकडे तिकडे टाकतो, त्यामुळेही विविध रोग हे पडतात। तर आपण ते सुद्धा इथं कचरं ह्या हौदात टाकू शकतो। कपडे धुतल्यानंतर जे घाण पाणी आहे ते नदीत पडते, तर ते पाणी सुद्धा आपण या हौदात टाकू शकतो। त्यानंतर ते झाल्यानंतर हे हौदातलं पाणी आपण वेळोवेळी बदलू शकतो। तर त्याच्यासाठी हा पाईप आहे, हा खोलल्यानंतर याला हे झाकण आहे, हे झाकण खोलल्यानंतर